नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या अल्पवयीन आरोपीस 12 वर्षाची शिक्षा। देशातील ही पहिलीच घटना। एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या अल्पवयीन आरोपीस सांगली न्यायालयाने 12 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। मिरज तालुक्यातील तुंग या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला होता। अल्पवयीन आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा झाली आहे। 20 मे 2020 रोजी मिरज तालुक्यातील तुंग येथील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती। शोध सुरू असताना दुसऱ्या दिवशी हाळभाग या ठिकाणी सदर मुलीचा मृतदेह आढळून आला होता। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांमध्ये मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली होती, ज्यामध्ये एक संशयित मुलासोबत खेळत असल्याचे समोर आले होते। त्यानुसार पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता सदर संशयिताने मुलीला गावातील ऊसाच्या शेतात नेऊन मुलीचे अश्लील चित्रफित काढून तिच्यावर बलात्कार करत मुलीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली होती। या बलात्कार आणि खून प्रकरणी सांगली जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू होता। यामध्ये 15 साक्षीदारांची साक्ष झाली। या आधारे जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित आरोपीस दोषी ठरवत 12 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। या कामी सरकारी वकील म्हणून अरविंद देशमुख यांनी काम पाहिले। हा बलात्कार व खून प्रकरणात अटक केल्यावेळी संशयित आरोपीचे वय हे 16 वर्षे व 8 महिने होते, तर आरोपी अज्ञान असल्यामुळे बाल न्याय अधिनियम 2015 चे कलम 75 अन्वये नवीन कायदा दुरुस्तीनुसार गुन्हा क्रूरतेचा असल्यामुळे भारतीय दंडविधानातील तरतुदीनुसार विशेष न्यायालयात चालला। नवीन कायदा दुरुस्तीनुसार सदरचा गुन्हा हा महाराष्ट्र राज्यात पहिलाच गुन्हा चालला असून त्यामध्ये आरोपीस शिक्षा झालेली भारतातील ही पहिलीच घटना आहे। तुंग येथे घडलेल्या एका अल्पवयीन मुलीवरती अश्लील चित्रफित दाखवून बलात्कार करून खून केला होता। तो जो आरोपी आहे तोही आरोपी अल्पवयीन होता। या खटल्याचा निकाल आज झालेला आहे। सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 1 श्री DB सातोळी साहेब यांच्यासमोर हा खटला चालला आणि त्या खटल्यामध्ये आरोपीला भारतीय दंडविधान कलम 302, 363, 376, 376 376 ब 377 तसेच पोक्सो ऍक्टमधील कलम 4 आणि 6 या कलमाखाली दोषी धरून प्रत्येक कलमाखाली 12 वर्ष सक्त मजुरी आणि 1000 रुपये दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद तसेच पोक्सो ऍक्ट आणि ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट मधील कलम 75 अन्वये 1 वर्ष साधी कैद तसेच भारतीय दंडविधान कलम 363 अन्वये 3 वर्ष सश्रम कारावास आणि 1000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे। आता या केसमध्ये प्रॉसिक्युशनच्या वतीनं एकूण 14 साक्षीदार तपासले होते। त्यातील फिर्यादी, पंच, डॉक्टर आणि तपासी अधिकारी अशोक विरकर यांच्या साक्षी मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरलेले आहेत। घटना घडल्यानंतर घटनेच्या ठिकाणी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख माननीय सोहेल शर्मा साहेब तसेच तत्कालीन अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख मनीषा डुबले मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास झाला होता। या कामामध्ये कोणताही आय विटनेस नव्हता आणि सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवरती केस होती। पोलिसांनी अतिशय सूक्ष्मपणे या केसचा तपास करून सर्कमस्टन्शियल गोळा केली होती। या केसचं महत्त्व असं की निर्भया खटल्यानंतर ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्टमध्ये काही तरतुदी दुरुस्ती केली गेली। त्यामध्ये सेक्शन 75 नुसार जर हिनस कृत्य जर एखाद्या अल्पवयीन आरोपीने केलं असेल तर त्याची जी केस आहे ती केस IPC सेक्शन खाली विशेष न्यायालयाकडे चालवण्याची तरतूद झाली होती। त्या तरतुदीनुसार महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा भारतात ही पहिली केस चालली आणि त्या पहिल्या केसमध्ये शिक्षा सुनावलेली आहे।